तुमच्याकडे ॲप आहे का? हो आहे, सगळ्यांकडे ॲप आहे. तुमचं नाव वगैरे हा पर्सन करायचं नाही ते गेला. हा नाही करंडे आधार कार्ड आहे ना दादा त्याच्या या श्यामपूरचा पाहून द्या बरं. नाही बसतो ग्राउंडवर. भंडारा गोंदिया लोकसभेच्या मतदानाला सकाळपासून सुरुवात झालेली आहे. उष्णतेचा कहर असला तरीही मतदान केंद्राच्या बूथवर नागरिकांची अशी गर्दी बघायला मिळते. आपल्यासोबत इथे माजी राज्यमंत्री आणि भाजपाच्या उमेदवाराचा ज्यांनी किल्ला लढवला असे माजी राज्यमंत्री परिणय फुके या मतदान बूथ केंद्रावर आहेत. इथे आलेल्या नागरिकांना त्यांचं नाव शोधून देण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. दादा, आपलं एबीपी माझामध्ये स्वागत आहे. काय सांगाल, आज आपण बूथवर बसलेले आहेत? बघा, असं आहे की आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहे आणि कार्यकर्ता म्हणून मी सगळ्या कार्यकर्त्यांसारखा आज इथे बूथवर बसलेलो आहे. अनेक बूथवर आता जाऊन फिरून आलो आहे आणि आज मी म्हटलं आपल्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांसोबत बसून आज इथे मतदारांचे नावं शोधण्याचं काम आम्ही करतो आहे. निश्चितच यावेळेस एक ॲप आलेलं आहे. यात आम्हाला नावं शोधण्याकरता फार सोपं जात आहे. या ॲपमुळे नुसतं नाव टाकलं तरी पूर्ण डिटेल त्या मतदाराची येतं. निश्चितच एक चांगला ॲपमुळे मतदारांनाही सोय झाली, आमच्या कार्यकर्त्यांनाही सोय झाली. काय सांगाल, प्रखर उष्णता असतानाही मतदान करण्याकरिता येत आहेत, काय सांगाल? बघा, आपल्या देशाच्या संविधानाने प्रत्येक मतदाराला हा मतदान करण्याचा अधिकार दिलेला आहे आणि या देशाच्या प्रत्येक नागरिकाची ही बांधिलकी आणि या देशाप्रती जे प्रेम आहे आणि लोकशाहीप्रती जे आदर आहे, निश्चितच लोकशाही जर आपल्याला सुरक्षित ठेवायची असणार तर मतदान करणे आवश्यक आहे. आणि किती उष्णता असो, किती पाऊस असो, किती ऊन वारे असो, पण मतदान बजावलाच पाहिजे आणि सगळेच मतदार त्या प्रमाणात मतदान करण्याकरता इथे बूथवर येते. निश्चितच मतदार जे इथे मतदान केंद्रावर येत आहेत त्यांचं नाव शोधून देण्यासाठी त्यांना मदत व्हावी आणि यासाठीच इथे परिणयदादा स्वतः मतदारांचं नाव शोधताना इथं बघायला मिळत आहे. प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.